खरं सांग गणराया, तुझ्या पूजनाने खरंच बुद्धिप्राप्त होते का रे? पहिल्या दिवशी तू वाजत गाजत येतोस. ढोलताशांच्या गजरात, उत्साहाच्या भरात, आनंदाच्या उधाणात, जल्लोषाच्या सागरात आम्ही सगळेच भिजतो. दुसरा दिवस सरतो, मोदक पंचपक्वान्न बनतात. तिसरा दिवस येतो, गौरीचे आगमन, गौरीचे पूजन, गौरी आवाहनात भक्तिसागरात रमतो. का कुणास ठाऊक, पाचव्या दिवसानंतर मात्र सुंदर सजावटींचे, आकर्षक देखाव्यांचे वेध आम्हा सगळ्यांनाच लागतात. धार्मिक, पौराणिक, सामाजिक देखावे मात्र आजकाल मंडपात दिसत नाहीत. जागरूकता तर सोड, पण साधी सजगता आढळत नाही. मोठमोठाले महल, चकचकीत रोषणाई, सजलेले मंडप, कर्णकर्कश आवाजात वाजणारे डीजे, बिभत्स नाच, विचित्र हावभाव या साऱ्यांचा मात्र अतिरेक होतो. नवरसांच्या आराधनेत, स्वराभिषेकांच्या सुरामध्ये तुला शोधायचे सोडून का रमतो आम्ही दिखाऊ मायाजालात? साज सजावटीच्या मोहपाशात, सेल्फी, इन्स्टा, FBच्या स्टेटस अपडेट चढाओढीत. खरंच आम्हाला कळत नाही का? झगमगाट फक्त उरला विद्यानिधीच्या दारात. गणरायाच्या पूजनाला इव्हेंट बनवू पाहतोय आम्ही. डेकोरेशनच्या मॅनेजमेंटमध्ये लाखोनी पैसा वाहतोय आम्ही. खऱ्या विद्याव्रतीने गरजूंना करावी मदत. पैशांचा ओघ वहावा शिक्षणासाठी, पीडित दुःखितांच्या कल्याणासाठी. विघ्नहराचे स्वप्न प्रत्येकाने पूर्ण करावे, एकमेकास सहाय्य करत सुकल्याणी व्हावे. नको खोटा झगमगाट, नको दिवे रोषणाई, नको बिभत्स हावभाव, नको डीजेंच्या भिंती. 64 कलांपैकी एका कलेत व्हावे पारंगत, सोबत असावी विद्येची संगत. गणरायाच्या स्वागताला सजगतेची रंगत, गणरायाच्या स्वागताला सजगतेची रंगत.